नमस्कार मित्रांनो. आज आपण ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमधील त्या जबरदस्त ट्विस्टबद्दल बोलणार आहोत, ज्याची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. साक्षी शिखरे जिवंत असल्याचा संशय, सायलीला आलेला धक्का, प्रियाची घबराट आणि अर्जुनचा वाढता संशय त्या सगळ्यामुळे मालिकेची कथा आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की अर्जुन आणि सायली दोघेही एका साध्या ब्रेकफास्ट डेटसाठी बाहेर गेलेले असतात. सगळं काही अगदी नॉर्मल सुरू असतं. पण अचानक सायलीची नजर काउंटरजवळ उभ्या असलेल्या एका स्त्रीवर जाते आणि त्या एका क्षणात सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण समोर उभी असलेली ती स्त्री दिसायला अगदी साक्षी शिखरेसारखीच असते. सायलीचं हृदय जोरात धडधडू लागतं आणि तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळ उभा राहतो. सायली लगेच अर्जुनला सांगते की तिला साक्षी शिखरे दिसली आहे. मात्र अर्जुन हे ऐकायला तयार नसतो. त्याला खात्री असते की साक्षी शिखरे जिवंत नाही, तिचा खून झाला आहे आणि तिचे अंतिम विधी महिपने स्वतः केले आहेत. अर्जुनला वाटतं की सायली कदाचित चुकीचा अंदाज घेत आहे. पण सायलीचं मन काही केल्या शांत होत नाही. तिचा अंतर्मन सतत तिला सांगत असतं की तिने जे पाहिलं ते चुकीचं नव्हतं. घरी परतल्यानंतरही सायली अस्वस्थच असते. सतत तोच चेहरा, तोच क्षण तिच्या डोळ्यांसमोर फिरत असतो. घरात सगळे लोक असतात, पण सायली कुणाशीच नीट बोलत नाही. तिच्या या वागण्यात प्रियाला काहीतरी संशयास्पद वाटू लागतं. त्याच वेळेला प्रियाला साक्षीचा फोन येतो. साक्षी प्रचंड घाबरलेली असते आणि तातडीने प्रियाला भेटायचं सांगते. प्रिया एका निर्जन ठिकाणी साक्षीला भेटते. साक्षी तिला सांगते की तिला कोणीतरी पाहिलं आहे आणि तेही अशी व्यक्ती जिला तिला पाहायला नको होत, सायली. हे ऐकून प्रिया घाबरते आणि साक्षीला सुनावते की इतकी काळजी घेऊन लपून राहत असताना अशी चूक कशी झाली. साक्षी मात्र पूर्णपणे गोंधळलेली असते. तिने आपला लूक बदलला, नाव बदललं, राहणीमान बदललं, तरीही सायलीने तिला ओळखलं याचं तिला प्रचंड भय वाटत असतं. प्रिया साक्षीला सुचवते की काही दिवसांसाठी तिने शहर सोडून बाहेर जावं. पण साक्षीला पळून जाण्यापेक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवायचं असतं. ती प्रियाला सांगते की घरात काय चालू आहे, अर्जुन आणि सायली काय बोलत आहेत, याची प्रत्येक माहिती तिला हवी आहे. कारण जर अर्जुनला शंका आली, तर सगळा प्लॅन कोलमडू शकतो. इकडे सायली अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नसते. अर्जुन ऑफिसमधून घरी आल्यावर सायलीशी बोलतो. सायली त्याला पुन्हा एकदा ठामपणे सांगते की तिने साक्षीच पाहिली होती. अर्जुन सुरुवातीला नाकारतो, पण हळूहळू त्यालाही काही गोष्टी आठवू लागतात. पूर्वीच्या घटनांमध्ये सायलीचा अंदाज कधीच चुकलेला नव्हता, हे त्याला आठवतं. अर्जुन सायलीला सांगतो की जर साक्षी खरोखर जिवंत असेल, तर हे फार मोठं प्रकरण आहे. याचा अर्थ महिप्त अजूनही धोकादायक आहे आणि मागे अजून मोठं षड्यंत्र दडलं असू शकतं. त्यामुळे दोघेही ठरवतात की आधी खात्री करून घ्यायची आणि मग पुढचं पाऊल टाकायचं. घरात स्वयंपाक करत असताना सायलीचा हात भाजतो. प्रतिमा धावत येते आणि सायलीची काळजी घेते. त्या घाईगडबडीत प्रतिमाच्या तोंडून सायलीसाठी तन्वी हे नाव निघतं. हा क्षण सगळ्यांसाठी भावनिक असतो. सायलीच्या मनातही विचार येतो की जर ती खरंच तन्वी असती, तर किती बरं झालं असतं. बाजूला उभी असलेली प्रिया मात्र हे सगळं पाहून अस्वस्थ होते. प्रिया आता अधिक सावध होते. साक्षीने सांगितल्याप्रमाणे ती सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवायला सुरुवात करते. पण अर्जुन आणि सायलीलाही आता प्रिया संशयास्पद वाटू लागते. दोघांना खात्री वाटू लागते की प्रिया अजूनही साक्षीच्या संपर्कात आहे. एक रात्री अर्जुन मुद्दाम दरवाजा उघडतो आणि बाहेर प्रिया उभी असल्याचं त्याला दिसतं. ती काहीतरी कारण सांगून निघून जाते, पण अर्जुन आणि सायलीला आता पूर्ण खात्री होते की काहीतरी लपवलं जात आहे. अर्जुन ही गोष्ट रविराजला सांगतो. रविराजही ठामपणे सांगतो की साक्षी शिखरे जिवंत असेल तर तिला पुन्हा कायद्याच्या ताब्यात आणणं गरजेचं आहे. यानंतर सायली, अर्जुन आणि रविराज ठरवतात की प्रियावर लक्ष ठेवायचं. प्रिया जिथे जाईल तिथे तिचा पाठलाग करायचा. कारण प्रियापर्यंत पोहोचलं की साक्षीपर्यंत पोहोचणं सोपं होईल. एक दिवस प्रिया बाहेर जाते आणि फोनवर कुणाशी तरी बोलताना दिसते. सायली गुपचूप सगळं ऐकते आणि अर्जुनला सांगते. दोघेही तिचा पाठलाग करतात. दुरूनच सायली पाहते की प्रिया एका स्त्रीला भेटते आणि त्या स्त्रीला पाहताच सायलीचा संशय सत्यात बदलतो. ती स्त्री म्हणजे साक्षी शिखरेच असते. सायली लपून त्या दोघींचा व्हिडिओ काढते, फोटो काढते. तिच्या हातात आता पुरावा असतो, साक्षी जिवंत आहे याचा ठोस पुरावा. आता सायली ठरवते की कोणत्याही परिस्थितीत साक्षीला पुन्हा मोकाट फिरू देणार नाही. इथेच मालिकेचा हा भाग संपतो आणि पुढील भागांमध्ये साक्षी, प्रिया आणि सचिन या तिघांचं काय होणार, अर्जुन काय पाऊल उचलणार आणि सायली कशाप्रकारे सगळ्यांना सत्य समोर आणणार,
हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. अशाच रोज नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.